नमस्कार मित्रांनो. आजचा आपला विषय आहे भगतसिंग. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतिकारकांनी आपले प्राण अर्पण केले. त्यामध्ये शहीद ए आझम म्हणून प्रसिद्ध असलेले भगतसिंग हे नाव सदैव प्रेरणादायी ठरते. त्यांचे व्यक्तिमत्व, देशभक्तीची भावना आणि बलिदान आजही तरुणांना देशसेवेसाठी झटण्याची प्रेरणा देते. जन्म आणि बालपण. भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाबमधील बंगा या गावात झाला. त्यांचे वडील किशन सिंग आणि काका अजित सिंग हे स्वातंत्र्य लढ्यातील कार्यकर्ते होते. घरच्याच वातावरणामुळे भगतसिंग यांच्यात लहानपणापासून देशभक्तीची बीजे रुजली. त्यांना शिक्षण घेण्याची आवड होती, परंतु स्वराज्याच्या विचारांनी भारावून ते नेहमी देशासाठी काहीतरी करण्याची स्वप्ने पाहत. प्रेरणा आणि विचारसरणी. जालियनवाला बाग हत्याकांडाने भगतसिंग यांच्यावर मोठा परिणाम झाला. ब्रिटिशांच्या निर्दयी कारभाराविरुद्ध लढण्याची जिद्द त्यांच्या मनात प्रज्वलित झाली. त्यांनी लाहोर नॅशनल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना स्वातंत्र्य, क्रांती व समाजवादाचे विचार आत्मसात केले. त्यांनी महात्मा गांधीच्या अहिंसात्मक चळवळीचा आदर केला, परंतु त्यांना वाटले की केवळ अहिंसेने स्वराज्य मिळणे कठीण आहे. त्यामुळे त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला. क्रांतिकारी कार्य. भगतसिंग यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेत काम सुरू केले. लालाजींच्या मृत्यूचा बदला. 1928 मध्ये ब्रिटिशांनी लाला लजपतराय यांच्या आंदोलनावर लाठीमार करून त्यांचा मृत्यू घडवून आणला. याचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांनी योजना आखली. सॉन्डर्स हत्या. 17 सप्टेंबर 1928 रोजी त्यांनी लाहोर येथील पोलीस अधिकारी सॉन्डर्सचा खून केला. दिल्ली असेंब्ली बॉम्बस्फोट. 8 एप्रिल 1929 रोजी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेत बॉम्ब फेकले. या घटनेत कोणाचाही जीव गेला नाही, परंतु त्यांनी इन्कलाब जिंदाबाद या घोषणाने संपूर्ण भारत हादरवून सोडला. अटक, खटला आणि बलिदान. या घटनेनंतर भगतसिंग यांना अटक झाली. खटल्याच्या वेळी त्यांनी न्यायालयातही ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध निर्भीड आवाज उठवला. तुरुंगात असताना त्यांनी वाचन, लेखन आणि उपोषणाद्वारे आपली विचारसरणी अधिक स्पष्ट केली. 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशी देण्यात आली. तेव्हा भगतसिंग वयाच्या अवघ्या 23 वर्षांचे होते. भगतसिंगांचे विचार. ते केवळ क्रांती म्हणजे हिंसाचार असा विचार करत नव्हते. त्यांच्या दृष्टीने क्रांती म्हणजे अन्यायाविरुद्ध जनतेची जागृती व संघर्ष. त्यांनी समाजवाद, समानता आणि शोषणमुक्त भारताचे स्वप्न पाहिले होते. धर्म, जातपात या पलीकडे जाऊन त्यांनी एकजुटीचे आवाहन केले. आजच्या काळातील महत्त्व. भगतसिंगांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. त्यांच्या घोषणांनी, लेखनांनी आणि त्यागाने लाखो तरुणांना स्वातंत्र्य लढ्यात सामील होण्याची प्रेरणा दिली.
आजही त्यांचे विचार आपल्याला भ्रष्टाचार, अन्याय आणि सामाजिक विषमता याविरुद्ध लढण्याची शिकवण देतात. देशाच्या विकासात तरुणाईला सक्रियपणे सहभागी होण्याची प्रेरणा भगतसिंग यांच्या जीवनातून मिळते. निष्कर्ष: भगतसिंग हे नाव म्हणजे धैर्य, शौर्य, क्रांती आणि बलिदानाचे प्रतीक आहे. त्यांनी देशासाठी आपले आयुष्य अर्पण केले. त्यांचे आयुष्य जरी अल्प काळाचे होते, तरी त्यांच्या कार्यामुळे ते इतिहासात अमर झाले. शहीद-ए-आझम भगतसिंग हे सदैव भारताच्या जनतेच्या हृदयात जिवंत राहतील. त्यांचे जीवन आपल्याला देशभक्ती, निस्वार्थ सेवा आणि त्याग यांची सतत आठवण करून देते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील, तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.